कायच काम करत बाई. मंगल काय ग? काय चाललंय? काय नाही, पसरा आवरते. काय आवरलं का? चाललाय काय नाही ते तुला अचानक काल आलते ना तुझ्या बहिणीला पाहुणे, मग काय झालं ग? हा आले होते. हाय मस्त सगळं, नोकरीला आहे मुलगा, चांगलं आहे सगळं, घरदार पण आहे, गाड्या बिड्या आहे, बाकी सगळं चांगलं आहे ग. फक्त एवढंच का शेती नाहीये त्यांना. आता आपली पोरगी कधी जायची शेतात, कधी करणारी शेतातली कामं. जाऊ दे. मला तसाही बहिणीला आहे ना शेतकरी नवरा बघायचाच नव्हता. भेटला बाई एकदाचा नोकरीवाला. हा, आमच्या पुरीला आले होते बाई काल पाहुणे बघायला, पण नोकरीला नाही, पोरग शेतकरी. शेतकरी आहे? हा. अगं येडी झाली का? चांगल्या पोरीचं कशाला वाटोळ करती? त्याला शेती नाही तर. अग शहाणी असशील तर मुलगी नोकरीवाल्याला दे. कसं आहे, पोरी आयुष मध्ये राहतात. काय पोरांचा पगार पाणी पोरींकडेच जातो, मग त्यांच्या मनावरच आहे ना. मस्त आयुष्य आरामात जगतात. आणि शेतकऱ्याचं कसं आहे, जिथं शेती जिथं घर तिथंच राहावं लागतं. पण नोकरीवाल्यांचं कसं, मस्त ह्या शहरातून त्या शहरात जरा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला पण भेटतं त्यांना. आणि त्या शेतकऱ्याचं काय खरं आहे? हे बघ, माझं तुला सांगायचं काम आहे, मी आपलं केलं. बाकी आता तू आता बघ काय करायचं. मला काय करायचंय तू कोणालाही दे. माझ्या बहिणीचं तर दिलं बाई नोकरीवाल्याला, झालंय आता फिक्स. आता तुला ज्याला द्यायचंय ते दे. बघ बाई तुझं तू. आता मी तर तुला सांगायचं काम केलंय. चल जाते बाई मी, नाही तर येईल तुझा नवरा म्हणायचा परत आली इथं. ते बी आहे बाई. हा बाई काय करावं बाई, लोक तर म्हणतात नोकरीवाला बघा, आणि मला तर असं वाटतं शेतकरीच बरा आहे. काय ती नोकरी गेली तर निदान शेतीवर तरी जगाता माणूस येऊन. कायच करावं बाई आता. हे मंगल, काय झालं? अरे काय करते? काय नाही. बस. काय म्हणता? अरे ती पाहुणे येणार आहे मुलीला बघाय. विषय झालाय तो. त्यांना सांगितलं होतं ना मुलीच लग्न करायचं, म्हणून ती म्हणले येतो आम्ही. तू मान का आली? ती बोला ना. काय मला तर ना असं झालंय, आता काय करावं काय नाही. काय करावं म्हणजे? मला असं वाटतं नको द्यायला शेतकऱ्याला, सर्व्हिसवाल्यालाच देऊ. अरे मला तोंडावर आणते का? आधी बघाय सांगितलं ना, आता म्हणते असं तसं. बघायला सांगितलं पण नाही का, लोक म्हणतात नोकरीवालाच बरा आहे, शेतकरी कशाला, पोरीला शेती करायला लावायचं का? अरे पण ती पाहुणा आता येते ना, तू खुशाल मला आता तोंडा माई गावात चव जाई ना की. पण आता तुम्हीच जरा विचार करा बरं, पोरीला आपल्या शेतकऱ्याला द्यायचं का नोकरीवाल्याला द्यायचं? अरे शेतकरी मला एक सांग, शेतकऱ्याकडे तरी काय कमी सांग ना. अहो पण सगळे म्हणतात नोकरीवाला पाहिजे नोकरी. आता मी त्या दिवशी ते हिला सांगितलं शेजारचीला, तर ती म्हणे बाई माझ्या बहिणीचं जमलं. तो तुम्हाला बाई तुम्ही वाढतात ती घरी आल्यावर आपल्या तुमच्या आता धाका बेनं ती पटकन पळून गेली. पण मला म्हणे माझ्या बहिणीचं जमलं, नोकरीवाला आहे, शेती नाही आहे, लय चांगलं झालं बाई. तर मी म्हणलं आपल्या पोरीला पाहुणे आले, तर मी बी तिला सांगितलं आले बाई म्हणलं पाहुणे शेती भरपूर आहे म्हणलं, चांगलं आहे आम्हाला द्यायची बाय म्हणलं. ती म्हणे बाया कशाला शेतकऱ्याला देता, नोकरीवाल्याला द्या, शेतकऱ्याचं काय खरं आहे, तुझी पोरगी एवढी चांगली आहे आणि कशाला शेतकऱ्याला देती. अरे तुला 70 बाऱ्या सांगितलंय तिला, तिच्या बरोबर लय गप्पा मारितच नको जाऊ. ती कळी लावायला येते, बाकी तिला उद्योग आहेत काय? आणि तीच ऐकून तू लागली काय आता पाहुणे येत्यानं तिथं गावात चौ घालायला माझी? आता ते सांगायचं तुमच्या बेनं पटकन पळून गेली, नको म्हणे तू नवरा येईन. माया पुढे थांबायची ताकद आहे का तिची? मग हे असं बोलत हे टाकी तू पशी काड्या. पण मला वाटत थोडासा आपण देखील म्हणजे पोरगी आपली म्हणून थोडा विचार करावा वाटतो ना. आता शेतीत उन्हात नोकरी नोकरी काय लावलंय मला हीच कळत नाही तुमचं. नोकरी कसं आहे, भाव खाऊन कराय ना, पण सावलीत राहती. अरे त्या काय करते सावलीला राहती? शेतकरी इथं 10 जरी त्याच्या घरात आले ना तर 8 दिवस सांभाळण्याची ताकद आहे. नोकरीवाल्याकडे जर गेले ना, 2 माणसं गेले ना, ती कधी जाते ही वाट बघत येत. ती तुमच्या डोक्यातच जात नाही माणूस काय सांगत आहे, तुम्ही तुमचंच धकिता. काय झालं का भांडणं करता दोघ जण? काय नाही, जरा थोडं पाहुण्यांचं हे झालंय. अरे पाहुणे येणार आहेत तुला बघायला, आणि आता ही काय म्हणती इकडे इथं येऊ त्यांना नाही म्हणून सांगा. का बरं? शेतकरी आहेत आता, मस्त त्यांनी सांगितलं शेती आहे, पण आता काय मला तर तेच नाही का आपल्या शेजारची मावशी. अरे तायडे त्यांच्या घरी काहीच कमी नाही. अगं मम्मी पहिले त्यांना येऊ दे, बघू आपण कसं आहे काय. पण मला वाटतं नाही सांगावं मग शेतकरी. येऊ तर दे मुलाला. अरे नाही काय करते बघू ते त्यांना, बघितल्याच्या पुढे काय एवढी देखणे शेतीत काम कसं हो तुम्हाला पटत? नोकरीवाला असलं तर आरामात खाईन पोरगी. म्हटले का शेतात काम अरे मला तू सांग, म्हणायला कोणीच म्हणत नाही जमवायच्या वेळेस, नंतर सांगत येत शेतात काम करायला. तुला असं वाटतं का सगळी शेतकरी पुरी रानात नेतात? अरे त्यांच्या घरी सगळी मजुरांनी काम करून घेतात ती. बघा बाय आता कायच करावं, माझं डोकंच बंद झालं या बायाचं ऐकून.
ते यायच्या आधी तुम्ही दोघं भांडायला लागले. पहिले येऊ द्या, बघू दे मुलगा काय करतो, कसा आहे काय. पहिलेच तुझं चालू झालं. आता मला काय वाटत तो वाटोळ व्हावा. मला एक सांग, मी काय सांगितलंय की बाबा बघाय या. वाटो होणार आहे का मम्मी? काय तू येण्यासारखं बोलती? अरे हिला कळत का नाहीच काय? डोकत बंद अरे पडलं कमीत कमी त्यांना बघून जाऊ दे, तिथून पुढे ठरव. तेच तर. पण ते बघून पुरीला गेल्यावर नाही म्हणते का मला तुम्ही सांगा. अरे ते म्हणणारच पुरीला द्या. मला काय म्हणायचंय, पण तो पहिल्यांदा जख मारायची ना अशी मायापाशी की मला शेतकऱ्याला द्यायची नाही म्हणून. बरं रोज गावात आता तुमचंच ऐकते ना मी, का तुम्ही जे म्हणलं ते हा आहे ना. पण आता ती सांगते मग नोकरीवाला चांगला आहे तर आपल्या 4-2 जणांचं ऐकून बोलून होतच ना माणसाच्या मनावर परिणाम. तिचं काय ऐकती? तिला कळाना ना वळाना, तिने का शेतकरी नवरा केलाय मग? पण ते बहिणीला दिला ना नोकरीवाला करून. अरे बहिणीला दिला, पण तिला तर एवढी अक्कल होती तर तिनेच करायचं नोकरीवाला. मग आपल्याला काय करायचंय आई त्यांच्या घरातलं? त्यांच्या घरात आपल्याला नाही, तो बापाचं नाही, कोणाला येऊन द्यायचं नाही, कोणा संग बोलायचं नाही. नुसतं मला असं होतं, पहिल्यापासून येऊन दिलं ना हे का अशी कुठं वाढी ती. आणि काय येऊन द्यायचं दुसऱ्या बाया इथं? बरोबर आहे मग तुमचं. तिने फक्त 2 मिनिटं हिला सांगून गेली, इकडे 5 मिनिटाचा कार्यक्रम केला ना माझ्या आईने लगेच. बरं जाऊ दे, तुमचं म्हणणं आहे ना बोलवायचं बोलवा. तुम्ही तर का पहिल्यापासून माझं ऐकलं नाही ना, आता ऐकता ना. बरं येऊ दे, ती पाहुणा आल्यावर ठरवू काय ठरवायचं. तेच तुला मी जर बोलते ना. पटलं तर तू हा म्हण. नाही पटलं तर नाही म्हणणार. हा काय माझी बळजबरी नाही तुला बी. बस का आता तोंड नको फुगून बसू तसला आता. आणि लगेच तोंड वाकडं तिकडे करी ती सहज बोललं तरी. आणि भांडी ती अशी जरा इकडे पाटाकणार नको टाकी जाऊ, जरा घरात नाही जाऊ. तुम्हालाच लोक बोलवायचे, पाणी द्यायचं आणि वरून तुम्ही भांडे ठेवलं मला आरडायचं. अरे पण येऊस तर ती उचलायचं काम तुझं आहे का घरातच बसती? जाऊ दे घरात, चला भांडत बसते काकावरून. पाहुणे येतो म्हणले होते, आली काय? हो आहेत ना, आता वाटच फोन केला तर म्हणलं वाटच पाहत असते ना. राम राम. राम राम. या बस. बस बस बस. ताडे. हो हो. तुमच्याकडे आलते काय पाहुणे? थांबले होते काय? टाइम केला आता इथं आम्हाला घर माहित नाही म्हणलं मग त्याच्याकडे थोडस थांबलो. ते चहा पाणी झाला असेल ताते मग. असं घेऊन आलो तिथं. खूपच उष्ण जाय सध्या का? लय ऊन. उष्णता म्हणजे माफच नाही, थांबूच वाटत नाही घरांनी. पाणी बी आहे ना पाणी बरं आहे. पाण्याचं बरं असेल त्यांना. दिदे हात राख, चटई आण. ग्लास घेऊन जा पाहिजे. अच्छा अशा आत रोगा. हो राहू दे की. दिदे ताट घेऊन ये ना. हो ते थोडस हळदी कुंकू, हा थोडस आपलं हळदी कुंकू आण. हो. बाकी काही चाललंय अजून मग? काय नाही, आता हे काय सध्या निवांत आहेत काय, एवढे लय कामं नाहीत. रानातली कामं संपलेत रानातली कामं. कांदे बिंदे वाखारीने टाकल्यात. ठेवू का इथं? हा ठेव. तू बी बस, पलीकडून बस तू. बसाच विचार. मी बसू. हा मग आता काय तुम्ही बसले काय ना आम्ही बसलो काय. तो मुलगा. हा मुलगा आहे. मुलाचे वडील. काय ना? ज्योती राजू थिटे. काय शिक्षण? ग्रॅज्युएशन झालं. मामा कुठले? इथलेच आहे, नगरचे. आता सध्या काय करते? आता कॉलेज झालंय, आता सध्या घरी आहे. अजून काय विचारायचं का? काय विचारायचं आता. आता शिक्षण बी विचारले. हो शिक्षण मामा विचारलं, विचारले. मामा विचारलं. तात्या तसं तुम्हाला सगळं माहिती आहे, पण यांना काय विचारायचं ते विचारू तुम्हाला द्या. काय विचारायचं असलं तर पहा. बाकीचं काय शाळेव्यतिरिक्त काही आवड आहे का? काही व्यवसाय तिकडं बस काही छंद? छंद तसे भरपूर आहेत पण आता जॉबचं बघते. तर लेकरांना आता राहतच ना ते शिक्षणाबरोबर काही. पिशवीत नारळ आहे तिथं, ते पेड्याचं बॉक्स आहे.
तुळशीला पाणी घालून हा पिशवीत भरलं तरी चालते, सगळं घेऊन गेलं तरी. हो मुलगी छान आहे. त्यांनाही काही विचारायचं असेल मला तर मला विचारत काहीच ठीक नाही. मुलाला आहे ना मुलगी विचारीन ना बाई, काय विचारायचं तिला विचारतो. हा, चालेल. कसं होतं तुमची हरकत नसेल तर त्यांच्या दोघांचं एका वेळेला ते प्रश्न विचारले, विचार जुळले ते पुढे काय आपल्याला अडचण येत नाही. तेच तर बाकी काय त्यांची एकमेकांची दीदी थोडीशी विचार ये इकडून ये. बरं, तुला काय मुलाला प्रश्न विचारायचे आहेत का? हा विचारायचे. विचारायचे ना? इथं इथं तुमचं चर्चा झाली तर चालते का? तुम्हाला separate साईटला बोलायचं? विचारायचं का? नाही साईडला विचारायचे. बरं चालतंय, विचार काय तुझ्या मनात असेल तेवढं विचार, काय परत मस्त म्हणू नको. एकमेकाशी स्पष्ट बोला, काय तुमची आवडी निवडी काय आता हे नाही. कारण तुम्हाला संसार करायचा, हो तुम्हाला एकत्र राहायचं ना. आपण काय मध्यस्थी माणसं. त्यांचं एकमेकाचं हे झालं म्हणजे का तुला विचारायचे काय अजून प्रश्न? नाही ना? जावात मग थोडं थोडी व्यवस्थित बोलू. करा चर्चा तुम्ही, इकडे जा. आणि लवकर या जरा. कसं होतं पोरांच्या हिशोबाने झालेलं बरं. 100% त्यांना एकत्र राहायचं ना. परत नको आपल्याला म्हणायला तुम्ही आमचं वाटोळं केलं. त्यांचं एकमेकाला ते कुणाचं किती शिक्षण काय आवडी निवडी सगळं विचारतात एकमेकाला आणि ते स्पष्ट बोलतात एकमेकाशी. आपल्या समोर आणि आपल्या समोर दाबात येत ना. हो आपण इंटरेस्ट नाही घेत, त्यांना एकमेकाला पसंत झालं ना विषय. नाही नाही, त्यांच्या आवडी निवडी जुळल्या ना आपल्याला काय अडचण नाही ना. बाकी काय पोराचं काही नोकरीचं नाही का, काय शेतीच सगळं. नाही तर आता तो पण शिकलाय, पण आता शेती पाहायला कोणी दुसरं नाही त्याच्यामुळे मग आता मग तो बाहेर पडल्यावर शेतीचं काय करायचं. त्यांनी शेतीत भरपूर डेव्हलपमेंट केलं, हो ना कामाची गरजच नाही. आता त्याचं 1 कोटीच्या वर टर्नओव्हर झालं. हा तरी काय फक्त जाऊन आता सर लेबर आहे तिथं भरपूर मजुरांकडून करून घ्यायचं नियोजनच करतो. मुलगा बघा ना तुम्ही, एकदम पिवळा आहे. नाही मुलगा चांगला आहे, मुलाच काय नाही. बाहेर जर निघाला तर कोणी म्हणून ऑफिसरच ते तर आहे दिसतंयच म्हणा, आणि तेच म्हणलं शिक्षण एवढं केलंय मग शेती कसं काय. मग ते पाहायची कोणी, मी तरी किती पाहणार आहे आता. होतं शेती कमी नाही, 70-80 एकर शेती. हो क्षेत्र आहे खूप. बरं डाळिंबी, बरं एवढी शेती बघायची म्हणल्यानंतर एक माणूस काय करणार नाही आहे ना? नाही नाही आता ते बरं एकुलता एकच मुलगा आहे ना त्यांचा. हो एकच मुलगा. हो त्यांनी इतकं हुशार मुलगा आहे ना, सगळं कॅमेरा सिस्टम केलेली, जे जिकडे तिकडे मळ्यात हा सगळं घर बसले ना ते सगळं पाहतो. म्हणजे घरी बसून पुढे बाहेर गेला ना तिथून मला फोन करणार, आबा ते रानात पहा बरं ते लेबर काय करते, त्याला सांगितलेलं काम नाही करत, ते दिसत नाही तिथं. बरोबर. ते मोबाईलवर सगळं पाहता येते रानात. आणि कोणती मोटर बंद आहे ती सुद्धा दिसते. ते सुद्धा सांगता येते. मग तर लेकरं हुशार आहेत, सगळं डेव्हलप करून ठेवलं त्यांनी ते. तू विचारतेस का मी सांगू माझ्याबद्दल? नाही तुम्हीच सांगा. हे बघ, मला शेती आहे आणि मी शेतीच करतो, पण नोकरीवाले इतके पैसे कमवतो मी. बाप जातीची भरपूर जमीन आहे, काही म्हणजे काहीच कमी नाही, गाडी घोडे सगळं आहे माझ्याकडे. नोकरीवाल्यापेक्षा सुखात ठेवीन तुला, आणि ते कंपनीत राहण्यापेक्षा ना तुला मालकीन म्हणून वागता येईल माझ्या घरात. आणि तुला शेतीत जायची गरज नाही, तुलाच काय, मी पण जास्त जात नाही. अगं मजूर लावलेले आहेत, सगळं व्यवस्थित टेक्निकल सिस्टीम केलेली आहे शेतामध्ये, त्याच्यामुळे शेतात जाऊन ॲक्च्युअल काम करण्याची गरज नाही. आणि आता शेती पाहिल्यासारखी नाही राहिली, शेतात जाणं, नांगरणं, हे करणं काही गरज नाही, सगळी टेक्निकल शेती करून घेतली मी. आणि तसं पण आपल्या शेतात ना सगळे फळझाडच आहेत, फळांचीच बाग आहे आपल्याकडे सगळी. आणि वेळ द्यायचा शेतीला म्हणजे काय करायचंय, फक्त मोटर चालू करायची, पाणी व्यवस्थित जात आहे का नाही एवढंच बघायचं, बाकी काहीच करण्याची गरज नाही, सगळं मजूर करतात. आणि आज इथं आलं ना, आज मोटर चालू करण्याची पण गरज नाही. अगं मोबाईलमध्ये सिस्टीम आहे, इथून एक क्लिक केलं ना तिकडे पाणी चालू होतं शेतात. तुला काय बोलण्यात अर्थ नाही, माझ्या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचा उद्देश हा की लोकांनी शेतकऱ्याला बदनाम केलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न व्हायना. हा पण मला अभिमान आहे, मी शेतकरी आहे त्याचा. माझ्या वडिलांनी जे काही वैभव कमवले ना ते सगळं आमच्या शेतीमधूनच, आणि त्याचा मला लय अभिमान आहे. सगळ्या गोष्टीत आम्ही पुढे, मग कशाची म्हणजे कशाचीच कमी नाही आम्हाला. शेतातलं सगळं काम आहे ना तुला स्वतः करण्याची काही गरज नाही, म्हणजे त्याचं टेन्शनच घेऊ नको, सगळ्या गोष्टींसाठी मजूर आहेत. तुला जर खात्री करून घ्यायची असेल ना तर तू तुझ्या वडिलांसोबत एकदा शेती बघायला ये. एक दिवस कसं आम्ही शेतात पाणी देतो घरी बसल्या, कसं आवरतो, किती मजूर आहेत, काय आहे, सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघ. माझं काही नाही बरं का, आई वडील जे सांगतील
तेच. आणि मी माझ्या आईवडिलांच्या शब्दाबाहेर पण नाही शिकलेली आहे, पण आपली संस्कृती कळते मला पण. जे आईवडील ठरवतील ते मला मान्य आहे. चला जाऊ आपण, वाट बघत असतील. आता माझं काही नाही, आईवडील जे ठरवतील ते सांगू आम्ही तुम्हाला फोन करून. आता माझ्या आईची मस्त इच्छा आहे की माझं लग्न नोकरीवाल्यासोबत व्हावं म्हणून, पण माझे वडील म्हणत आहे की शेतकऱ्याला द्यायची. पण आता यांच्या दोघांमध्ये माझं दुखणं कसं मांडू ते समजत नाही मला. आता याच्यामुळे मी काय ठरवलं आहे, जे ते म्हणतील तेच ओके. आता ते जर म्हटले की करू लगीन तर मी तयार आहे, आणि ते नाही म्हटले तर फक्त तुम्हाला राग नका येऊ देऊ. मी त्यांच्या शब्दाबाहेर नाही आहे. आणि तसं सांगायला गेलं तर तुमचा स्वभाव आणि तुम्ही पण पटलेत मला. आता त्याच्यामुळे तर माझी लग्नाला नाही आहे बरं का, पण आता मम्मी पप्पा जे म्हणतील ते. ठीक आहे, तू एवढं मन मोकळं बोललीस ना, त्याच्यातच सगळं आलं. तू माझ्यासोबत लग्न नाही केलंस ना तरी मला दुःख नाही होणार. फक्त तू एका शेतकऱ्याला कमी लेखलं नाहीस ना, याच्यातच सगळ्या शेतकऱ्यांचा आनंद आहे माहिती आहे. आणि तू खरंच हुशार मुलगीस, स्वतःचे निर्णय स्वतः घेतेस. आज खरंच मी मान्य केलं या गोष्टीला. एका शेतकऱ्याला तू अजिबात कमी लेखलं नाहीस, कुठे कमीपणा दाखवला नाहीस. नाहीतर काय मुलींचे बोलणे जर ऐकले ना तर असं वाटतं की आपण भिकारी येत आणि एखाद्या श्रीमंताच्या मुलीला बघायला गेलो. मला एक कळत नाही, शेतकऱ्याने पाप काय केलं आजच्या जगात? शेती करतो हे पाप आहे का? शेतकऱ्याकडे अशा नजरेने बघतात जसं काय दरोडे टाकतोय, सट्टा लावतोय, मटका खेळतोय. अरे त्यांना पुरी देतात पण शेतकऱ्याला नको म्हणतात माहिती का? आणि नोकरीवाल्यांचं तर सांगतच नाही का मी. आपलं एक एकर ऐकलं ना तर 10 नोकरीवाल्यांच्या बरोबरी होईल. पण कसं आहे, शेती ऐकायची नसते, शेती जपायची असते. आता तुमचं सगळं बरोबर आहे, पण लोकांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. अगं तेच बदललं पाहिजे ना. बरोबर. म्हणून तर म्हणलं ना, मला नाही म्हणण्याआधी एकदा माझ्या शेतात येऊन बघ. मी कशी टेक्नॉलॉजी आणली माझ्या शेतात, कसं टेक्निकल शेती करतो मी. एकदा येऊन बघ आणि नंतर नाही म्हणलीस ना, मला अजिबात दुःख होणार नाही तुझं. आणि नोकरीचं काय असतं का? नोकरीत काय कमवतो? महिनाभर काम करायचं, 1 दिवस पगार येणार, पुढच्या 4-5 दिवसात याचं दे त्याचं दे, याच्यातच अर्ध्यापेक्षा जास्त पगार जातो. माग काय राहतं त्यांना? हे बघ ना आपलं शेती. अगं 1 दाणा पेरला ना 10 दाणे येतात, 10. आणि पाहिजे तेवढे आपल्याला कष्ट करा, फायदा दुसऱ्याचा नाही, फायदा आपलाच आहे. उगा शेतकऱ्याला नाही म्हणत जगाचा पोशिंदा. माणसाने आयुष्यभर नोकरी केली ना तर एका लेकराचं लग्न आणि एक घर बांधायला त्याला आयुष्य निघून जात. पण शेतकरी ना अशा गोष्टी ना असं हसत हसत चलत चलत करतो. हेच या समाजाला आता जाणून द्यायचं. तुझ्यासारख्या मुलीने जर असा पुढाकार घेतला ना तर एक दिवस बघ, हे नोकरीवाले ना पुणे मुंबईचे IT सेक्टर सोडून गावाकडे 1-1 एकर तरी रान घेतील. असू दे, चल, वाट बघत असतील सगळेजण. बरं चला. चल. पोरं काय आहे ना अजून तात्या? असं कायच विचारपूस चालली असं चालेल, आलेत. काय झालं मग? काय झालं? त्यांचं बोलणं तर काय सगळ्यांच्या समोर थोडं सांग. नाही पटलंय काय का मेरे, ही विचारायचं आपल्याला, बाकीचं काय नाही. तुला काय वाटतं? बरं काय असेल चालतं. आई वडिला समोर बोलतात खुल्या मनानं, पाहुण्या काय सांग पाहुणे? सांगून निरोप नंतर जाऊ देता मग. आता काय बरं तात्या, तुम्हाला एक 5-10 मिनिटात लगेच फोन करतो. हा आता काय होतं तुमच्या देखता काही बोला ना जास्त. हा आता आमच्या मुलांनी दिलाय हा चालतंय. उद्या फोन करू. नाही सगळं माहिती, काय अडचण नाही. पण तात्या काय होतं आता थोडस 1-2 मिनिट विचार करणं बी महत्वाचं आहे. चालतंय, या मग तुम्ही. हा मी तुम्हाला लगेच फोन करतो. हा चालतंय. यांचा विचार घेतो. या बस दीदी, बस ना. बरं तुला काय वाटतंय मला सांग? आता काय पाहुणे नाहीत? काय म्हणे पोरग? काय झालं बोलणं? काय नाही, पटत आहे का तुला? चांगलंच बोलला तो. चांगलं आहे, मनाने पण चांगलं आहे. म्हणजे एका तासात ओळखीला मनाने चांगलंय. हा अरे पण ती बोलली, तिला लगेच कळतंय ना. आता बोलल्यानंतर माणूस कसं आहे काय कळत नाही का? तुम्ही दोघं तर लय शाने झालं बाला आमच्या तासभर सुद्धा पोरगी बोलले नाही तर लगेच म्हणते ती मनाने लय चांगला आहे. तू किती शिक्षण आहे तुझं? तिचं किती? ग्रॅज्युएशन झालेली, तू 8वी शिकलेली. बरं बोलावं का नाही माणसाने आता? आता काय मलाच काय कळणार. बरं सांग काय म्हणणं आहे सांग.
माझं काही नाही, मुलगा चांगला आहे पण शेतकरी. तुझं सांग काय म्हणणं आहे आता? आता तुला जर पटत असलं तर मला काय करायचं? मग शेतकरी ना मला पटलं तरी. मग जाऊ दे, असू दे, तुला राहायचंय ना, हे पायल शेतात काम करशील. अगं बाई ही काय पायल. करते इकडं? आता कशाला बोलली तर नाही तर तुला घरी आलो बांध. अरे येऊ दे, मला 2-4 दिवस दिसली नाही ती. तिला खुर्ची दे इकडे, बस ना. बरं इकडून घे नाही तर इकडून बस. काय ग, काय चाललंय तू? मला एवढं 2-4 दिवसात दिसलीच नाही तू. काय सांगता आता? काय काय झालं? झालं? काय नाही, ते मी तुला नाही का म्हणलेलं बहिणीचं ते लग्न लावले, हम्म. पण आता चालला होता नोकरीला आणि झाला त्याचा ऍक्सिडेंट, जागेवर गेलाय. अयो, नवरा मेल्यावर घरच्यांनी तिला आणि तिच्या मुलाला घराबाहेर काढलं. मुलगा आहे पण आता नवरा मेल्यावर तिला आणि तिच्या मुलाला घरच्यांनी घराबाहेर काढले. आता तिचे सासू सासरे मुलाला पण सांभाळायला नाही म्हणतायत, त्यांनी फार साफ नकार दिलाय. आता काय करणार, कशी राहणार आता ती घरी येऊन? तिथं जरा शेती बिती असती नवऱ्याला तर तेवढं ते विकून किंवा काही पिकून म्हणा कसं का होईना, पण तिने तिचं आणि पोराचं पोट भरलं असतं. पण आता नोकरी नाही, त्याच्यामुळं आता काही साधनच राहिलं नाही ना. आणि एवढंच एखादं जर मोठं संकट आलं असतं तर ती शेती विकली असती, पण आता काही नाहीच राहिलं तिच्या हातात. आता कसलाच आधार नाही राहिला तिला, कोणाच्या जीवावर जगणार ती आता? त्यावेळेस नुसती नोकरी पाहिली, शेती नको म्हणली, शेती नाही पाहिली. पण आता तिच्यावर अशी वेळ आली आहे की आता नवरा तर नाहीच राहिला, त्याच्यामुळे आता तिच्यावर अशी परिस्थिती आली आहे का ती कुठंच राहू शकत नाही. आता ही आमची सगळ्यांची चुकी झाली. त्याच वेळेस तिला शेतकरी नवरा पाहिला असता तर आज तिच्यावर ही परिस्थिती नसती. तिला सांगत होतं तेव्हा ऐकलं नाही तिने, म्हणली नोकरीवालाच पाहिजे, शेतकरी नको. शेती असली तर माणसाला काहीतरी पाठीमागे आधार असतो. आज 10 दिवस झाले आम्हाला अन्न गोड लागत नाहीये. आणि ताई, मी तुला म्हणले होते पण तुझ्या मुलीचा आता विचार करून काहीतरी निर्णय घे. चला, माझी मुलं 10 दिवस झाले उपाशी आहेत, त्यांना सुखाने नीट अन्न नाहीये. येते मी. बरोबर ये. तिथे अवघड झालं ना. हा ना. एक ऐकून घे, त्यांनी जर दोन्ही वायदी पाहिलं असतं, नोकरी असती, मी म्हणतो 2 एकर जमीन घरी असू दे तरी त्या पोरीला फायद्यात गेला असता. आज हा ना. जमीन तर नाही, आज नवरा गेला, काय करणार? अवघड आहे. हा, राजू कम बसलेले पाहुणे आले काय? पाहुणे आले होते पोरीला. बर, काय करतोय पोऱ्या? पोऱ्या शेतीतच आहे. मला माहिती त्यांचं सगळे. हा, तुम्हाला तर माहितीच आहे ना. मी नाही बोलत त्या संग. काय आलं मागल्या इलेक्शनच्या टायमाला थोडस खटकलं. पार्टी ती, हा हा आणि हा, आम्ही थोडं गेलतो जरा इलेक्शनच्या मार्फत. बर. आता ते थोडे विरोध होते म्हणून नकोच बोलायला, नाही तर मग डोक्याला तर लय मोठी पार्टी. नाही पार्टी मोठी आहे. बरं बरं, काय आलं पोरीचं? पोरीचं काय नाही, असं म्हणणं होतं पोरीला पटलंय, बर, मला बी पटलंय, हा. पण बायकोचं असं म्हणणं होतं की पोरगी नोकरीवाल्याला द्यायची. अरे इथं आपल्या शेजारचं बघितलं का उदाहरण, तिची बहीण नोकरीवाल्याला देऊन अहो, काय पस्तावा आला? ती- आम्ही मैतीला गेलतो, तुला सांगतो त्या आई बापांनी मैतीच्या दिवशी हा, मयत झाली संध्याकाळची, त्या पोरीला म्हणले उचल पोरगण निघितून. कोणच्या बेसवर राहायचं तिने तिथं? येडाय काय? आज जर तिला 4 एकर शेती असती तर हक्काने भांडणं केले, त्यांच्याकडे आहेच नाही हा, काय, नुसत्या घराला कोण खातं? घराला काय करणार आहे? घर काय खायला देणार आहे काय? आज त्या पोरी कसला टाइम आलाय? हे पाहुणे जर आले असले सोड नको बरं का, तू शान नाही नाही नाही, सोडणारच नाही. आता हिला तीच हिचं काय म्हणणं आहे? हे बघ, आता आपल्या समोर वाटलं होतं बरोबर शेती आहे. 5G म्हणजे 5Gच. आणि कोण म्हणलं तुम्हाला शेतकऱ्याला पुरी देऊन वाटलं होतं? फक्त मला दाखवा. आज परिस्थिती अशी आहे, नोकरीवाल्याच्या बायकांना ज्यादा काम आहे, पण शेतकऱ्याला तिथं पुरी आयुष्यच करतात. करते तसं का तर ही भूमिका उठली ना, हा. शेतकऱ्याला पुरी दिलं का वाटलं होतं, वाटलं वाटलं होतं. होतं. अरे मोकार जीव लावतात पोरं त्या पुरीला. अहो, काय होतंय नाना, ही ज्याला त्याला काय वाटतंय नोकरी नोकरी. अरे नोकरी म्हणजे काय? हे नुसतं म्हणायला म्हणायला झालं, झालंय. बदनाम करून टाकले सगळे. पुरीला तू पोरं कसं काढ तुला? पोरग दिसायला भारी, शेतीवाडी भरपूर आहे, सगळ्या गोष्टी येतात. मग तू बघ काय निर्णय घ्यायचा, ते मा म्हणणं निर्णय घ्यावा. आज जी पोरगीला सांगतोय ऐकायचं ना काय ऐकू? नाना, डोक्यात भूत भरलंय यांच्या नुसतं नाही, नाही. नोकरीवाला. प्रत्येक मुलीच्या आईने आतापर्यंत वाटोळे केले पुरींचे, मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट तोंडावर. तसं नाही ना, पण आता आम्हाला काय वाटत अरे मग तिने एवढ्या मोठ्या घरात पोरगी द्यायची, कायला माग नाही नाही, ज्या पोरीने सांगितलं की बा नोकरीवाल्यालाच पोरगी दी, तर
तेव्हापासून हिच्या डोक्यात खोळ भरलं तीच मग आज तीच इथं काय सांगून गेलीच ना तू वाटोळं झालं ना आता. झालं ना वाटोळं इथं आलती तुमच्या पुढे गेली राव ती मला एवढ्या याच्यात गाठच नाही पडली म्हणून इथून चालली होती मी हाका मारली फडफड उडत होती माय बहीण नोकरीवाल्याला दिली, काय माझी सांगावं नोकरीवाल्याला तसं या बाईने डोक्यात घेतलंय होतं तिचं नोकरी 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 बरं जाऊन दे मी काय म्हणते तुम्ही उगाच माझ्या नावाचा नुसता धिंगाण वाढच नका करे जाऊ द्या शेतकऱ्याला का द्याय ना आता मला तर काय वाटतं का तिला मग हे नको नोकरीवाला पाहिजे शेतकरी तसं म्हणणं नाही ना शेती पाहिजे नोकरीवाला पाहिजे अरे इथं मला तू सांग त्यांच्या घरी काहीच कमी नाही रे राशेट तुम्ही फोन करा शाने असताना फोन लाव फोन हा लावा सांगा चांगल्या मनाने का? अगं हो चांगल्या मनाने सांगा ते तू विचार बाबा नाही ते ना माग माया गाणं काढीन नाही नाही काय नाही करत नाही जाऊ दे तुझं चांगलं होत असलं तर कसं आहे शेतीत मला माझं मन होतं ग पण आता तिने कसं असतं माणसाला वाटतच ना आपल्या लेकीचं चांगलं व्हावं हॅलो अहो काय नाही आपलं फिक्स झालं म्हणून ठरवा हा हा तुम्हाला म्हणलं होतं ना मुलीचा विचार घेतो मी थोडा काय नाही अडचण नाही बिंदास कामाला लागत हा चालन फिक्स झालं म्हणून समजा हा 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 बरं पाहुणे हा म्हणले उशीर नाही करायचा चला चला जाऊ तुम्ही आता हा हो, जाण चहा घेऊन. चहा घेऊन नको आता जायचं मला मी लय वाईट लागलेलं आहे. बरं चला चल चल पाहुण्यांचा फोन आलता ना ताई. मग काय म्हणली आहे म्हणले पसंत आहे अरे वा मग ते भारी काम झालं. हं? पण आता त्यांची झाली पण आता याला याच्याशी बोलले का तुम्ही मला तर काही नीट सांगा नाही होय त्यांचा फोन आलाय पसंत आहे म्हणते नाही तर परत नको माझ्या डोक्याला खुराक तुला आहे पसंत हो मग काय तर टाकू अजून काय मग? हं? काय कसं असलं खुशच झालं ना काय है की नाही? लग्न नाही करायचं बघू नंतर आणि बघा ना आता लगेच खुश लगेच आहे ते माणूस लागत होता असं बोलायला काय राहते बाप. बरं झालं पण चला आता दोघं मिळून करतील निदान आज बतेन चला आज. काय आता ते वा, वा. फक्त आता फोन आलाय जमलं म्हणलं की ते होईन आता एखादा मोबाईल नाही घेऊन त्या पुरीला म्हणजे बोलता येईन जराशी ते काय सखावं लागत काय की नाही 5-50 हलके जाऊ द्या करतोय बी कष्ट बी लय करतो उद्या शिकल्याचं त्याला हे नाही दाणी साधारण नाही 5-50 दे हो काय नाही करायचंच कोणासाठी सगळं त्यांच्यासाठी तुम्ही लय बिल नका मागू मोबाईल केवढाच आहे काय त्याला अहो मी त्याला विचारलं का भाऊ तुला कधी इकडे किती गेले तिकडे किती गेले तो सांगतो आबा आज एवढं खर्च झाला तिकडे तेवढा झाला अरे करणार शेतात बरं 10 खर्च केले तर 20 होते तुम्ही टेन्शन मुक्त झाली काही काळजी नका करू लेकरू बी चांगलं तो माणसं बी चांगली हे महत्वाचं सगळं माणसं गरीब आहेत लेकरू चांगले आहे. भविष्यात है की नाही? आता पहिले फक्त ते मी बोललो नाही बरं का कार्यालय लग्न कसं करायचं काय कसं ती ना काळजी करे त्याला विचारा त्यांची जर तयारी नसेल ना तर आपण 10-5 मदत करून ते आपण घेऊ ओढून एकटंच पोरगे जरा म्हणलं नीट नाटक बरोबर आहे? नाही ओढून घ्या करायचं शॉर्टकट मध्ये नाही करू आपण सगळं करू व्यवस्थित काय त्याला हा, म्हणजे परत पोरला काय वाटतं आमची आयजा मजा नाही झाली अमुक नाही झालं तर नाही सगळ्याची विचारण करू जसं सगळे जसं म्हणते तुम्ही मोठ्या तिला राहतो माणसं. करू निवांत होय ते तुझा राहणार आता तुझा ते बघ काय झालं त्याकडे हॅलो ते आपलं करू ना मग मला एक फोन आलाय मग ते आपलं पार्टी फोनवर बोला पण ते आपलं करावं लागेल ना बारीक साहेब हा करू आपण हो हो हा चल येतो राहणार जाऊन ना मग ये